नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. भक्तिकथा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मंडळी, मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये, सण उत्सव येतात. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. हा रथसप्तमी सण का साजरा करतात, त्याचे महत्त्व व त्याची पौराणिक कथा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगतचालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीतील व्रते परंपरा यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण उत्सव रथवैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारतीय संस्कृती निसर्गपूजक असल्याने सांगितले जाते. निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. पैकी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. यंदा 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी आहे. रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुष्यमान, आरोग्य आणि संपत्ती वाढते. म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण रथसप्तमीची पौराणिक कथा पाहूया. एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र साम याला त्याच्या शारीरिक सामर्थ्यावर गर्व झाला होता. तो सतत सर्वांचा अपमान करत होता. वाईट वागण्यात तो कधीही मागे हटला नाही. एके दिवशी दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले. तेव्हा ते खूप दुर्बल दिसत होते. त्यांना पाहून सांब त्यांची चेष्टा करू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला. सामच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वास ऋषींनी त्याला "तू कुष्ठरोगी होशील" असा शाप दिला. त्यानंतर सामची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सामने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला. तेव्हापासून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही. आता सूर्यदेवाची पूजाविधी कशी करायची ते आपण पाहूया. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. घराच्या बाहेर 7 रंगाच्या रांगोळी काढा. त्याच्या मध्यभागी एक 4-मुखी दिवा लावा. सूर्याला लाल रंगाचे फूल, रोली, अक्षत, दक्षिणा, गूळ, चणे वगैरे अर्पण करा. दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा. गहू, गूळ, तीळ, लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या. वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. अशाच नवनवीन माहितीकरिता आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.